भगवती अष्टादशाध्यायिनी अम्ब त्वाम् अनुसन्दधामि भगवत् गीते भयद्वेषिणी प्रपन्नपारिजाताय स्तोत्रवैत्रैकपाणये ज्ञानमुद्राय कृष्णाय गीतामृतदुहे नमः। सर्वोपनिषदो गावो दोग्धा गोपालनन्दना पार्थो वत्सः सुधीर्भोक्ता दुग्धं गीतामृतं महत्। वसुदेवसुतं देवं कंसचाणूरमर्दनं देवकी परमानन्दं कृष्णं वन्दे जगद्गुरुम्। यं ब्रह्मा वरुणेन्द्ररुद्रमरुतः स्तुन्वन्ति दिव्यैस्तवैः वेदैः साङ्गपदक्रमोपनिषदैः गायन्ति यं सामगाः ध्यानावस्थिततद्गतेन मनसा पश्यन्ति यं योगिनो यस्यान्तं न विदुःसुरासुरगणा देवाय तस्मै नमः। अथ श्रीमद्भगवद्गीतासु द्वितीयोऽध्यायः स्थितप्रज्ञलक्षणः। अर्जुन उवाच स्थितप्रज्ञस्य का भाषा समाधिस्थस्य केशव स्थितधीः किं प्रभाषेत किमासीत व्रजेत किम्। श्रीभगवानुवाच प्रजहाति यदा कामान् सर्वान् पार्थमनोगतान् आत्मन्येवात्मना तुष्टः स्थितप्रज्ञस्तदोच्यते। दुःखेष्वनुद्विग्नमनाः सुखेषु विगतस्पृहः वीतरागभयक्रोधः स्थितधीर्मुनिरुच्यते। यः सर्वत्रानभिस्नेहः तत्तत्प्राप्य शुभाशुभम् नाभिनन्दति न द्वेष्टि तस्य प्रज्ञा प्रतिष्ठिता। यदा संहरते चायं कूर्मोऽङ्गानीव सर्वशः इन्द्रियाणीन्द्रियार्थेभ्यः तस्य प्रज्ञा प्रतिष्ठिता। विषया विनिवर्तन्ते निराहारस्य देहिनः रसवर्जं रसोऽप्यस्य परं दृष्ट्वा निवर्तते। यततो ह्यपि कौन्तेय पुरुषस्य विपश्चितः इन्द्रियाणि प्रमाथीनि हरन्ति प्रसभं मनः तानि सर्वाणि संयम्य युक्त आसीत मत्परः वशे हि यस्येन्द्रियाणि तस्य प्रज्ञा प्रतिष्ठिता। ध्यायतो विषयान् पुंसः संगस्तेषुपजायते संगात् संजायते कामः कामात् क्रोधो विजायते क्रोधात् भवति सम्मोहः सम्मोहात् स्मृतिविभ्रमः स्मृतिभ्रंशात् बुद्धिनाशो बुद्धिनाशात् प्रणश्यति। रागद्वेषवियुक्तैस्तु विषयानिन्द्रियैश्चरन् आत्मवश्यैर्विधेयात्मा
प्रसादमधिगच्छति प्रसादे सर्वदुःखानां हानिरस्योपजायते प्रसन्नचेतसो ह्याशु बुद्धिः पर्यवतिष्ठते नास्ति बुद्धिरयुक्तस्य न चायुक्तस्य भावना न चाभावयतः शान्तिः अशान्तस्य कुतः सुखम् इंद्रियाणां हि चरतां यन्मनोनुविधीयते तदस्य हरति प्रज्ञां वायुर्नावमिमाम्भसि तस्माद्यस्य महाबाहो निगृहीतानि सर्वशः इन्द्रियाणीन्द्रियार्थेभ्यः तस्य प्रज्ञा प्रतिष्ठिता या निशा सर्वभूतानां तस्यां जागर्ति संयमी यस्यां जागृति भूतानि सा निशा पश्यतो मुनेः आपूर्यमाणम् अचलप्रतिष्ठम् समुद्रमापः प्रविशन्ति यद्वत् तद्वत् कामायं प्रविशन्ति सर्वे स शान्तिमाप्नोति न कामकामी विहाय कामान्यः सर्वान् पुमांश्चरति निःस्पृहः निर्ममो निरहङ्कारः स शान्तिमधिगच्छति एषा ब्राह्मी स्थितिः पार्थ नैनां प्राप्य विमुह्यति स्थित्वा स्यामन्तकालेऽपि ब्रह्मनिर्वाणमृच्छति ॐ तत्सदिति श्रीमद्भगवद्गीतासु उपनिषत्सु ब्रह्मविद्यायां योगशास्त्रे श्रीकृष्णार्जुनसंवादे सांख्ययोगो नाम द्वितीयोऽध्यायः स्थितप्रज्ञलक्षणः हरि ओम तत्सत् हरि ओम तत्सत् हरि ओम तत्सत् तेव्हा क्षेत्र म्हणजे काय हा विचार झाल्यानंतर ज्ञान म्हणजे काय हा विचार झाला आणि ते ज्ञान प्राप्त करण्याकरता जे वेगवेगळे गुण लागतात 20 types of virtues which are to be practiced in order to go to that higher state of consciousness. That is what we discussed, and we have come to verse 10. मैचा अनन्य योगेन भक्तिर अव्यभिचारिणी विविक्त देश सेवित्वम अरति जन संसदी. So some of the more attributes which he has told is Maicha ananya yogena, so always to be with me, that is what ananya, that means single minded devotion to God. की दुसरा का म्हणजे अनन्य भक्ती जी आपण 12व्या अध्यायात सुद्धा शिकलो होतो. आणि ती भक्ती कशी पाहिजे? भक्तीबीर अव्यभिचारिणी, व्हेरी ब्युटिफुल वर्ड हॅज बीन यूज्ड बाय लॉर्ड कृष्णा, की भक्ती आपल्यामध्ये असते पण ती अव्यभिचारिणी भक्ती पाहिजे. ज्या भक्तीमध्ये कोणत्याही प्रकारची अपेक्षा आहे ती व्यभिचारिणी भक्ती आहे. डिवोशन विथ एनी काइंड ऑफ एक्सपेक्टेशन इज नॉट ए रियल भक्ती ऍक्च्युअली. म्हणून नारदांनी सुद्धा भक्ती सूत्रामध्ये भक्ती सात्विकी असू शकते, राजसिक असू शकते, तामसिक असू शकते असे सांगितलेले आहे. म्हणजे व्यभिचारिणी भक्तीचे सुद्धा 3 प्रकार त्यांनी सांगितलेले आहेत की ज्याला त्यांनी गौणी भक्ती असं म्हटलेलं आहे. इट इज द सेकंडरी टाइप ऑफ डिवोशन. भक्ती अहैतुकी असली पाहिजे. भक्ती शुड बी विदाउट एनी हेतू, विदाउट एनी कॉज. इट इज जस्ट लव फॉर द सेक ऑफ लव, ऍब्सोल्यूट लव फॉर द लॉर्ड. आणि व्यभिचारिणी जी भक्ती असते, इट मे बी तो जो व्यभिचार असतो तो सात्विकी, राजसिक आणि तामसिक असू शकतो. म्हणजे तामसिक सुद्धा भक्ती म्हणजे चंबळ खोऱ्यातले जे चोर दरोडेखोर असतात त्यांची पण भक्ती असते.
ते घराघरातून जातात, लुटतात, आणि ती सगळी जी लूट असते ती एकत्र आणून त्यांच्या जंगलात एक देवता असते, त्या देवतेच्या समोर ठेवतात आणि मग तिचा मद्याचा वगैरे नैवेद्य दाखवून ती जी लूट असते ती सगळ्यात प्रसाद म्हणून वाटतात. सो दिस इज तामसिक भक्ती. And I had heard a very wonderful prayer, maybe in Corona times only, that the prayer says that, "Oh Lord, save me and my wife. Lord, save me, my wife, and 2 children." यहाँ तक तो ठीक आहे की तू माझं रक्षण कर, माझ्या बायकोचं रक्षण कर, माझ्या 2 मुलांचं रक्षण कर. We four and no more. That is what he says. You save only we four. Me, my wife, and 2 children, and no more. तर अशा प्रकारची भक्ती ही व्यभिचारिणी भक्ती आहे. राजसिक भक्ती इज फॉर गेनिंग समथिंग ऑन दी भौतिक सुखाची अपेक्षा केलेली भक्ती जी असते ती राजसिक भक्ती आहे. हा, मला मान सन्मान मिळू दे, मला कीर्ती मिळू दे, मला पैसा मिळू दे, ऑल दॅट इज राजसिक भक्ती. मला यश मिळू दे. सात्विकी भक्ती इज फॉर स्पिरिच्युअल गेन, मला मोक्ष मिळू दे वगैरे वगैरे. पण दॅट ऑल्सो इज व्यभिचारिणी भक्ती ओनली अकॉर्डिंग टू लॉर्ड कृष्ण. अहैतुकी भक्ती इज ओनली अव्यभिचारिणी भक्ती, विदाउट एनी सॉर्ट ऑफ डिमांड, including demand for liberation, including any spiritual demand. So that is अव्यभिचारिणी भक्ती. अशी ज्याची असेल त्यालाच खरं म्हणजे अनन्य भक्ती की त्याच्यामध्ये येऊ शकेल. सो दॅट इज द कंडिशन फॉर हायर नॉलेज. दीज आर ऑल कंडिशन्स फॉर गेटिंग द हायेस्ट स्पिरिच्युअल नॉलेज. विविक्त देशसेवित्वम अरती जनसंसदी, की हे आपण बऱ्याच ग्रंथामध्ये सुद्धा वाचत आलेले आहे की एकांत पाहिजे, शुद्ध जलवायू असेल असा एकांत मठिकामध्ये स्थातव्यम हठयोगिनाम, की जिथे जलवायू चांगला असेल, जिथे एकांत असेल. आणि खरा हा एकांत म्हणजे टू बी विथ वन सेल्फ इज रियल सॉलिट्यूड. इट इज नॉट रियली going to the jungle or Himalayas or sitting in some caves in deep forest, which is called as real solitude at all. Because you will carry the whole world along with you. If you are attached, the whole world is carried with you even if you go to the Himalayas. म्हणून अतिशय सुंदर असं एक संस्कृत वचन आहे की जे असं म्हणतात, वनेपि दोषाः प्रभवन्ति रागिणाम गृहेषु सर्वेंद्रिय निग्रह तपः अकुत्सिते कर्मणीयः प्रवर्तते निवृत्त रागस्य गृहम तपोवनम. So for seeking solitude you need not go to Himalayas. अकुत्सिते कर्मणीयः प्रवर्तते. If you are detached, निवृत्त रागस्य, one whose all attachments have vanished, nivrutta ragasya, graham tapovanam, his own house becomes a place of austerity. It becomes an ashram. Otherwise, vanepi dosha prabhavanti raginam, those who are attached, even if they rush to the forest, into the Himalayas, all the doshas, all the attachments, they will think there and think about the children, how my child must be wasting my money and all those things. So that is not solitude. Solitude doesn't depend upon the environment. Solitude to be sought within. Okay. तर अकुत्सिते कर्मणीयः प्रवर्तते निवृत्त रागस्य गृहम तपोवनम. So detachment really gives you the required solitude. आणि अरतिर जनसंसदी, की reduce the interaction with the people. Okay. म्हणजे social distancing is not only required for counteracting coronavirus. What Krishna is saying, it is very much required for spiritual purpose as well. आपल्या इंटरॅक्शन जेवढ्या वाढतात लोकांबरोबर तेवढंच चित्त बाह्यमुखी होतं आणि ते अंतर्मुखी होणं कठीण होत बसतं. And that is why all these virtues have been told.
So these are the 20 virtues which are told in 7, 8, 9 and 10, which give the possibility of higher knowledge. And now what is that knowledge? म्हणजे अर्जुनाचा जो प्रश्न होता त्याच्यावरती क्षेत्र याच्याविषयी विवरण झालं. आता क्षेत्रज्ञाचं विवरण सुरू आहे. आता ज्ञान म्हणजे काय, ते ज्ञान कसं प्राप्त करायचं हे पण 7, 8, 9 आणि 10 या श्लोकामध्ये सांगून झालं. नाव ही इज टेलिंग अबाउट क्षेत्रज्ञ, द नोअर ऑफ द फील्ड, which is really the Lord himself, because he has told that I am the knower in all the fields. सगळ्या जे क्षेत्र आहेत त्याच्याबद्दला क्षेत्रज्ञ मी स्वतःच आहे. That is what he has told. So how to know that kshetrajna? What is that knowledge? What is knowable? That is the discussion which now comes from 11 onwards. Shloka 11 onwards. अध्यात्म ज्ञान नित्यत्वम तत्व ज्ञानार्थ दर्शनम एतद ज्ञानमिति प्रोक्तम अज्ञानम यततोन्यथा. So what is really jnana? Adhyatma jnana nityatvam, continuous awareness of our spiritual nature, continuous awareness of kshetrajna himself, त्याला अध्यात्म ज्ञान नित्यत्वम. What is happening to us is now and then we remember that we are the spirit, but then in material life we get so much involved that we hardly remember the spirit again, hardly remember that kshetrajna again, that jivatma again. So what he is telling is adhyatma jnana nityatvam. You should continuously be aware that I am the spirit, I am the atman, I am the purusha, I am pure consciousness. This awareness should be continuous awareness, and that is really what he calls as jnanam. Adhyatma jnana nityatvam tatva jnanartha darshanam. You should experience it. म्हणून आपल्या इथे दर्शन हा फार सुंदर शब्द आहे. We, for philosophy, India has the parallel word as darshana, and this word darshana, philosophy in India is not only intellectual jargon. Okay, in philosophy is applied philosophy in India. दर्शन म्हणजे ते की जे तुम्हाला अनुभूती देतं ते दर्शन आहे. Something which makes you see the reality is called as darshana. So experiencing the reality in life is called तत्वज्ञानार्थ दर्शनम. म्हणजे जसं ज्ञानेश्वर म्हणतात की एखादी तरी ओवी अनुभवावी, की आपण ओव्या पाठ सुद्धा करू, आपण त्या ओव्याचे अर्थ सुद्धा देऊ आणि त्या ओव्यांवर आपण कदाचित तासभर लेक्चर सुद्धा देऊ, परंतु अनुभवणं म्हणजे तत्वज्ञानार्थ दर्शनम. इफ यू एक्सपिरियन्स दॅट, व्हॉट हॅज बीन टोल्ड इन द हायेस्ट फिलॉसॉफी, त्याच्या तत्वाचं तुम्हाला जर दर्शन झालं, इफ यू एक्सपिरियन्स इट, then only it becomes real jnana. Otherwise it is not jnana, it is avidya only. It is only avidya. If we know it only intellectually, if we know it only by words, then it is only avidya. आणि म्हणूनच त्यांनी पुढे असं म्हटलेलं आहे, एतत् ज्ञानमिति प्रोक्तम. हेच खरं म्हणजे ज्ञान आहे, की अनुभूती घेणं, आध्यात्मिक अनुभूती घेणं हे ज्ञान आहे. अंतरात्म्याची अनुभूती हेच केवळ ज्ञान आहे. एतत् ज्ञानमिति प्रोक्तम अज्ञानम यततो अन्यथा. All other thing, everything else than this is ajnana. So only the Brahma Vidya, Atma Vidya is the real Vidya. Everything else other than that is only avidya and avidya and avidya. हेच एक्झॅक्टली याच्यामध्ये पण सांगितलेलं आहे की ज्ञान म्हणजे आत्मज्ञान, ब्रह्मज्ञान, क्षेत्रज्ञाचं ज्ञान. द स्पिरिच्युअल नॉलेज इज ओनली नॉलेज. एव्हरीथिंग एल्स अदर दॅन दॅट इज लॅक ऑफ नॉलेज. ते अज्ञानाचंच आहे.
So this is what is been emphasized, that do we really become aware of our spiritual nature? Do we experience it in our life? Then we are going towards jnana. And in order to experience in our life all those 20 virtues about which we talk, म्हणजे अदंभित्वम अनमानित्वम वगैरे वगैरे, किंवा अव्यभिचारिणी भक्ती, हे सगळे जे आपण ऑल काइंड्स ऑफ व्हर्च्यूज विच वी हॅव सीन, इट प्रिपेअर्स ग्राउंड फॉर दॅट आत्मज्ञान अनुभूती. त्या अनुभूतीच्या स्तरावर उतरवण्याकरताच हे सगळं पूर्वीचं सांगितलेलं होतं. So now this is what really means by the Kshetrajna. This is, in a way, he is talking now about that Kshetrajna, or that ultimate reality, which you can call as Atman, which you can call as Brahman. Because according to the Vedantic terminology, Atman and Brahman are identical. Okay, that which is immanent as Atman is transcendent as Brahman. जे वैयक्तिक स्तरावर ज्याची अनुभूती येऊ शकते त्याला आपण आत्मन म्हणतो, वैश्विक स्तरावर ज्याची अनुभूती येते त्याला आपण ब्रह्मन म्हणतो. सो ऑलवेज इन वेदांत आत्मन अँड ब्रह्मन दे आर सिनॉनिमस. ओके, वन कॅन बी यूज फॉर अनदर. अँड हा जो क्षेत्रज्ञ या पुरुषोत्तम आहे, ही इज ऑल्सो अनदर इक्विव्हलंट ऑफ दिस आत्मन अँड ब्रह्मन. दॅट ऑल्सो वी हॅव टू अंडरस्टँड की जो पुरुषोत्तम आहे, जो 11व्या अध्यायामध्ये ज्याची प्रचिती विराट रूप अर्जुनाला दिसलं होतं, इट इज ऑल्सो ब्रह्मन. इट इज ओनली सगुण ब्रह्मन. Okay, so that is what we have to keep in mind when we are using all these words. So now what he is saying is in 12th, ज्ञेयम यत्तत् प्रवक्ष्यामि यज्ञात्वा अमृतमश्नुते अनादि मत्परम ब्रह्म न सत् न असद उच्यते. So now I am telling you about that ultimate reality which we call as Brahma. Brahma is supreme consciousness is Brahman. Pure cosmic consciousness is Brahman. आणि ते सच्चिदानंद स्वरूप आहे असं आपण म्हणतो. परंतु what he is saying here is that as far as Brahman is concerned, we can't talk about it as Sat or Asat. We can't say that it is, we can't say that it is not. म्हणून त्यांनी काय म्हटलं, ज्ञेयम यत्तत् प्रवक्ष्यामि. Now I will tell you what is to be known. What is that which should be known? What is the object of knowledge? Now I will discuss with you. यद ज्ञात्वा अमृतम अश्नुते, की जे ज्ञान झाल्यानंतर मनुष्य अमृतत्वाला पोचतो. ही गेट्स इमॉर्टल ब्लिस. ओके, ज्याचं फल हे अमृतत्व हे आहे, कारण ते सच्चिदानंद स्वरूप आहे. जे काही ब्रह्म आहे ते सच्चित आनंद स्वरूप आहे. म्हणून ज्याला ब्रह्म साक्षात्कार झालेला आहे त्याला, म्हणूनच ज्ञानेश्वरांनी त्याला अमृतानुभव असं म्हटलेलं आहे. अमृत. Why it is called Amrita? Because it is something which is eternal at all times. Once you get it, it stays at all times. Amrita, जे कधी मरत नाही, which is always there, which is continuous. It gives continuous. Amrita includes immortality. Amrita also includes infinite bliss together. So यज्ञात्वा अमृतम उष्णुते, ज्याचं ज्ञान, आणि ते कोणचं ज्ञान, अनादि मत्परम ब्रह्म, जे अनादि आहे. इट इज बिगिनिंगलेस. यू कॅन से when Brahman was born, or there is no question. Because why it is anadi? Because it is beyond time. It is beyond relativities. जे कालामध्ये आहे त्याच्या बाबतीत आपण त्याची सुरुवात आहे, त्याचा आरंभ आहे, त्याचा अंत आहे. जे कालाच्या कक्षेत आहे, वन विच इज विदिन द लिमिट ऑफ टाइम, यू कॅन टॉक अबाउट इट ॲज बिगिनिंग अँड एंड. त्याचा आरंभ होतो, त्याचा अंत होतो. जे कालातीत आहे त्याच्या बाबतीत ते अनादि अनंतच आहे. सो दॅट ट्रूथ विच ही इज टॉकिंग अबाउट, which should be the real object of knowledge, and it is very difficult to say that as the object of knowledge, because really speaking Brahman cannot be objectified at all. That is what we are going to see also.
It cannot be really called as, because it is neither Sat nor Asat. That is what he is saying. Hmm. You can't say it is, you can't say, because it is Sat and Asat, they are the concept, they are the mental concepts. Brahman is beyond all concepts. सगळ्या संकल्पनाच्या पलीकडचं असं ते सत्य आहे. आणि त्याच्यामुळे ते आहे असं पण म्हणता येत नाही, ते नाही असं पण म्हणता येत नाही. त्याला आधी नाहीये, त्याला अंत नाहीये. सो दॅट इज द प्युअर कॉन्शियसनेस, and because of which only our consciousness is there. It is the origin of our consciousness. It alone works through us as consciousness, and therefore it cannot be really objectified, it cannot be known. It can be only you see, for any knowledge duality is required. Any knowledge presupposes the knower and the known. म्हणजे ज्ञाता आणि ज्ञेय हे द्वैत नेहमीच अपेक्षित असतं कोणत्याही ज्ञानाच्या प्रक्रियेमध्ये. ब्रह्म किंवा आत्मा हे एकत्वानेच त्याची प्रचिती येऊ शकते. You can really, you can't use the word know also. You can merge with it. You can become it. You cannot really know it. म्हणजे you should become Brahman. You should merge with that absolute reality. Become one with it. And therefore it is not an object of knowledge as such. That is what we have to really understand in this particular verse. आणि म्हणूनच ते कसं आहे, नाव दॅट हॅज बीन ब्युटिफुली डिस्क्राईब. सर्वतः पाणीपादम तत् सर्वतो अक्षी शिरोमुखम सर्वतः श्रुतिमल्लोके सर्वम आवृत्य तिष्ठती. ए वंडरफुल डिस्क्रिप्शन, रादर व्हेरी स्ट्रेंज डिस्क्रिप्शन, की ते कसं आहे, द अल्टिमेट ब्रह्मन, द अल्टिमेट रियालिटी, द ऍब्सोल्यूट, किंवा जो क्षेत्रज्ञ आहे, की जो सगळ्याच क्षेत्रज्ञाचा क्षेत्रज्ञ आहे, तो कसा आहे, सर्वतः पाणीपादम, सगळीकडे त्याचे हात आहेत, सगळीकडे त्याचे पाय आहेत. सर्वतो अक्षी, सगळीकडे त्याचे डोळे आहेत. एव्हरीवेअर ही हॅज आईज, एव्हरीवेअर ही हॅज लेग्स, एव्हरीवेअर ही हॅज हँड्स, एव्हरीवेअर ही हॅज माउथ्स. सर्वतः श्रुतिमल्लोके, ही लिसन्स. Everywhere he has ears. What does it really mean? What is the way, what strange thing he is describing about? Everything that is happening in the whole universe is due to Brahman. त्याला सगळीकडे हात आहे, त्याचं हाताने आपण जे सगळं जे कार्य चालू आहे, everything that is happening in the universe, every little thing, right from atom to infinity, all the actions are due to Brahman and Brahman alone. म्हणून त्याचे हात सगळीकडे आहेत असं म्हटलेलं आहे. सगळं जे चलन आहे, सगळी जी गती आहे, अगेन द इलेक्ट्रॉन इवन मूव्हिंग अराउंड द प्रोटॉन अँड न्यूट्रॉन, or the earth moving around the sun, or the movement of the galaxies in the universe, ही सगळी जी गती आहे ही त्याच्याचमुळे आहे. म्हणून सर्वतः पादम, म्हणजे जे पायामुळे आपण चालू शकतो, तसं सगळं विश्व जे चालू आहे ते त्याच्यामुळे चालू आहे. सगळ्याकडे त्याला डोळे. ही इज अवेअर ऑफ एव्हरीथिंग इन द युनिवर्स. ही सीज ईच अँड एव्हरीथिंग इन द युनिवर्स ऍट वन्स, ऍट द सेम टाइम. सो आपण जे 11व्या अध्यायामध्ये जे विश्वरूप विराट दर्शन पाहिलं होतं, त्या विराट दर्शनाचंच हे वर्णन आहे. सहस्र शीर्षः पुरुषः सहस्राक्ष सहस्रपात, हे जे पुरुष सूक्तामध्ये त्या विराट पुरुषाचं वर्णन आहे, की जे आपण 12व्या अध्यायामध्ये पाहिलं. हे सहस्र शीर्ष, सहस्रपात, सहस्र अक्ष, म्हणजे ऑल दोज आईज, ऑल दोज इयर्स, ऑल दोज legs which are there for all the creatures of the universe, because he is aware of everything in the universe. He is the consciousness which is there everywhere in the universe. That is what he wants to say. Sarvatah panipadam tat sarvato akshi shiro mukham
सर्वथा श्रुतिमान लोके. He listens to everything, and actually what he is listening is to the tremendous silence in the universe. He is able to listen to the silence. He is able to see everything which we cannot see. He is able, हे सगळी जी गती आहे म्हणूनच आपण आनंदवल्लीमध्ये पाहिलं होतं की हे सगळं जे विश्व चालू आहे ते त्या ब्रह्मामुळेच आहे. की इट इज बिकॉज भीषास्माद वातः पवते भीषोदेती सूर्य भीषास्माद अग्निश्चेंद्रश्च मृत्युर्धावती पंचम इति. म्हणजे मित्र, वरुण, वायू या सगळ्या ज्या निसर्ग देवता आहेत, सूर्य, चंद्र, एव्हरीथिंग all those things which are keeping the universal order, they are because of him and him alone. That is because of Brahman alone. Brahman is behind all this. That is what, that is, and they are really his eyes, his ears, his panipadam and all that. So, and sarvam avrutya tishtati अत्यतिष्ठत दशांगुलम. हे तो सहस्रशीर्ष पुरुषामध्ये काय म्हटलेलं आहे, स भूमीम विश्वतो वृत्वा अत्यतिष्ठत दशांगुलम. की सगळ्या विश्वामध्ये तो पसरलेलाच आहे आणि त्या विश्वाच्या पलीकडे सुद्धा दशांगुल त्याचं अस्तित्व आहे. तसंच याच्यामध्ये सुद्धा म्हटलेलं आहे की सर्वम आवृत्य तिष्ठती. या सगळ्याला भरून शिवाय तो आणखीन उरलेला आहे ब्रह्मन. So what is that? What does it mean? That not only he is saguna, but he is also nirguna. He is also, not only he is sakara, but he is also nirakara at the same time. म्हणजे हे आपण जे जाणतो, जे ज्ञेय आहे ते सगुण आहे. ह्या सगळ्या सगुणामध्ये तर तो आहेच, परंतु या सगुणाच्या पलीकडे सुद्धा तो आहे. तो निर्गुण निराकार पण आहे. So at the same time he is saguna sakar, nirguna nirakar. So that is what, that ultimate absolute reality which we call as Brahman. That is the description of this Brahman. And that Brahman alone, the pure consciousness alone, is our Kshetrajna also. That is what we have to realize. That Kshetrajna is within us. Okay, that is what we have to realize. Now, beautifully it is said in the 14th shloka, Sarvendriya Gunabhasam Sarvendriya Vivarjitam. How beautifully told. म्हणजे सगळ्या इंद्रियांच्या माध्यमातून जे जे काही भोग मिळू शकतात, जे जे काही अनुभूती मिळू शकतात, त्या सगळ्या अनुभूती एकाच वेळे त्याला मिळतात. सर्वेंद्रिय गुणाभासम सर्वेंद्रिय विवर्जितम. परंतु ते मात्र इंद्रियातीत आहे, त्याला मात्र इंद्रिय नाही आहेत. It doesn't possess any sense organs, but he experiences everything that could be experienced through senses. त्याची जी अनुभूती आहे ती अतिंद्रिय अनुभूती आहे. अतिंद्रिय अनुभूतीच्या माध्यमातूनच इंद्रियाचे विषय सुद्धा ते जाणू शकतो. सो it doesn't possess, because it is beyond प्रकृती. ही सगळी जी आपण इंद्रिय म्हणतो ही सगळी प्रकृतीजन्य आहेत, हे आपण सगळं जाणतोच. इवन इन्क्लुडिंग इंटलेक्ट, इन्क्लुडिंग माइंड, इन्क्लुडिंग द 5 sense organs, 5 organs of action. We saw that it is prakrutijanya. Now Brahman is beyond this prakriti. So that is why he is beyond all the senses. म्हणून ते इंद्रियातीत आहे. म्हणून सर्वेंद्रिय विवर्जितम. त्याला मात्र कोणची इंद्रिय नाहीत, परंतु सगळ्या इंद्रियातून येणाऱ्या सर्व अनुभूती एकाच वेळी तो घेऊ शकतो. सर्वेंद्रिय गुणाभासम सर्वेंद्रिय विवर्जितम असक्तम सर्व भूक्त्रेच असक्तम सर्व भ्रूक्चैव. तो असक्त आहे, इज नॉट अटॅच टू एनिथिंग, बट तरी सुद्धा सर्व जीवसृष्टीचं भरण पोषण तोच करत असतो. म्हणजे एखादी आई ज्याप्रमाणे आपल्या मुलाचं भरण पोषण करते, त्याच्या अन्नाची व्यवस्था करते, पण आई का करते? कारण ती आसक्त असते मुलापाशी. माझ्या मुलाला अन्न मिळालं पाहिजे.
या आसक्तीमुळे आई मुलाकरता जेवण तयार करते, त्याला भरवते, ते सगळं बघते. आसक्तीतून ते निर्माण झालेलं असतं. ब्रह्मन असक्त असूनही सर्व जीवसृष्टीचं भरण पोषण करत आहे. दॅट इज व्हॉट ही सेज. ही क्रिएट्स for every kind of creatures, for every kind of thing. Lord only has created food. Lord only has created energy for everything, including the plant kingdom, the whole animal kingdom. 84 लक्ष योनी, त्यातले सगळे एवढे जीव, त्या सगळ्या जीवांकरता अन्न निर्माण करणं, त्यांचं भरण पोषण करणं, हे सगळं परमेश्वर करत असतो. आणि त्याच्यामध्ये कुठची आसक्ती न राहता तो करत असतो. आसक्त असूनही ते सगळं करीत असतो. दॅट इज द मोस्ट वंडरफुल थिंग. निर्गुणम गुणभोक्तृच. सो इन कॉन्ट्रडिक्टरी वे ओनली द ब्रह्मन, जरी ते निर्गुण असलं तरी ते गुणाचा उपभोग घेत असतं. ब्रह्मन इज ऍक्च्युअली निर्गुण. इट इज बियॉन्ड द त्रिगुणाच. परंतु ही सगळी जी लीला चालू आहे, प्रकृतीची जी लीला चालू आहे, जी त्रिगुणात्मक आहे, त्या सगळ्या प्रकृती लीलेचा आनंद पण ते घेत असतं, ब्रह्म घेत असतं. सो गुण भोक्तृ भोक्ता म्हणजे या सगळ्या त्रिगुणात्मक लीलेचा भोक्ता सुद्धा ते आहे, जरी ते निर्गुण असलं तरी. सो दॅट इज हाऊ ब्युटिफुली दॅट ब्रह्मन, द सुप्रीम कॉन्शियसनेस, has been described. Actually, it is indescribable. It cannot be described in terms of words. And therefore, in Upanishads, in our text, such things like Brahman, like Atman, are always described paradoxically, in paradoxical terms, की ते सगुण आणि निर्गुण एकाच वेळे आहे. आणि पुढच्या श्लोकामध्ये आपण तेच बघणार आहोत, की जसं आत्म्याचं वर्णन ईशावास्य उपनिषदामध्ये, ऍक्च्युअली ईशावास्य उपनिषदातलाच तो श्लोक आहे असं वाटावं, इतकं साधर्म्य याच्यामध्ये आहे, जे आपण आता वाचूया. बहिरंतश्च भूतानाम अचरम चरमेवच सूक्ष्मत्वात् तद तद अविज्ञेयम दूरस्थम च अंतिके च तत्. Okay, so both bahirantashcha bhutanam, it is simultaneously within and without. बहिर अंतश्च भूतानाम म्हणजे सगळी जी सृष्टी आहे, सगळं जे अस्तित्व आहे, त्या अस्तित्वाच्या आतमध्ये आणि अस्तित्वाच्या बाहेर तेच आहे. बहिर अंतश्च भूतानाम, अस्तित्वाच्या आतमध्ये, अस्तित्वाच्या बाहेर मध्ये, एकाच वेळी ते आतमध्ये पण आहे आणि बाहेर पण आहे. चरमच अचरम एवच, इट इज मुव्हिंग अँड नॉन मुव्हिंग ऍट द सेम टाइम. ते चर आणि अचर एकाच वेळे ते चर आणि अचर आहे. नॉट दॅट समटाइम्स इट इज चर, समटाइम्स इट इज अचर. नो, सायमल्टेनियसली इट इज चर अँड अचर. सायमल्टेनियसली इट इज विदिन अँड विदाउट. ओके. सूक्ष्मत्वात यद अविज्ञेयम, सूक्ष्मत्व ते इतकं सूक्ष्म आहे की ते अविज्ञेयम, इट इज इम्पॉसिबल टू नो इट. इट इज बियॉन्ड इंटेलेक्ट. इट इज सो सटल दॅट इट इज इम्पॉसिबल टू नो इट. ते इतकं सूक्ष्म आहे की ते बुद्धीच्या कक्षेत येऊ शकत नाही, ते ज्ञानाच्या कक्षेत येऊ शकत नाही. म्हणून अविज्ञेयम असं त्याला म्हटलेलं आहे. इट इज इम्पॉसिबल टू नो इट. ओके. दूरस्थम च अंतिके च तत्, it is simultaneously the farthest and the nearest thing at the same time. सगळ्यात दूर आणि सगळ्यात जवळ असं तेच ते तत्व आहे. आणि हेच ऍक्च्युअली ईशावास्य उपनिषदामध्ये जे आत्म्याचं वर्णन आहे. आणि आय टोल्ड यू दॅट इन वेदांता आत्मन अँड ब्रह्मन आर आयडेंटिकल. सो इन पॅराडॉक्सिकल टर्म्स, Atman and Brahman are always described in the Upanishad and in the Vedas, because paradoxical terms alone can express it, because it is indescribable otherwise. ते अनिर्वचनीय असल्यामुळे, ते शब्दाच्या पलीकडचं असल्यामुळे, त्याचं जर वर्णन करायचं असेल तर विरुद्ध किंवा वदतो व्याघात या प्रकारेच ते करावं लागतं.
म्हणून आत्म्याचं वर्णन सुद्धा ईशावास्य उपनिषदामध्ये तदेजती तन्नेजती तद्दूरे तद्वंतिके तदंतरस्य सर्वस्य तदु सर्वस्यास्य बाह्यता. एक्झॅक्टली द सेम थिंग. तद एजती तन्नेजती. इट मूव्स and it moves not simultaneously. Ejati म्हणजे moves. It moves and moves not at the same time. Tad dure tadvantike. It is the farthest and it is the nearest. Now why it is said it is the farthest and it is the nearest? It is nearest because it is the core of our being. That consciousness which is there because of which life is possible is the core of our being. म्हणजे आपल्या अस्तित्वाचा जो गाभा आहे तो म्हणजे हा क्षेत्रज्ञच आहे, हा आत्माच आहे, हा ब्रह्मच आहे. त्याच्याचमुळे आपलं खरं म्हणजे जीवन आहे. दॅट इज वाय इट इज नियरेस्ट. Because it is right there in our heart. That is why it is nearest. But that is something which we cannot know at all. Even if you go within, it is very difficult to know. That is why it is farthest at the same time. म्हणजे सगळ्यात दूर जर आपल्याला काही असेल, सगळ्यात it is something which is very far away from us because we do not know anything about it, though it is nearest. And that is why tad dure tadvantike tadantarasya sarvasya tad sarvasyasya bahyata. The same consciousness, the same atman, the same kshetrajna is within, the same kshetrajna is without. तदंतरस्य सर्वस्य तदु सर्वस्यास्य बाह्यता. प्रत्येक जीवामध्ये असलेला आत्मा आणि तुमच्यामध्ये असलेला आत्मा हा शेवटी एकच आहे. So simultaneously he is within, he is without. You can find him without in all the creatures, in entire world. At the same time, you can go within yourself and find it. Okay, so this is the paradoxical way in which the Atman and Brahman has been always described in the Vedas. And the truth, it is not for confusing the people that they use the paradoxical language. की अशा प्रकारची जी भाषा आहे ती लोकांना भ्रमित करण्याकरता नसते, पण हे सत्य आहे. Actually, that is what he says, that really speaking, Brahman is inside and outside. Atman is inside and outside. They are telling the same thing. Really speaking, it is something which is far away because you can't find it, and the nearest because that is what makes you live. Okay, it is something which moves all the time and something which कारण ते अचल आहे. म्हणून आत्म्याचं जे वर्णन केलेलं आहे ते म्हणजे असं की समथिंग विच नेव्हर मूव्ज ॲट ऑल, जे निश्चल आहे. ते निश्चल तत्व मिळालं तरच जीवन मुक्ती मिळते असं शंकराचार्य म्हणतात. आणि ती जीवन मुक्ती मिळण्याकरता आणि ते निश्चल तत्व म्हणजे आत्मतत्व मिळण्याकरता सत्संग हा सगळ्यात उत्कृष्ट उपाय आहे असं शंकराचार्य म्हणतात. शंकराचार्य म्हणतात सत्संगत्वे निसंगत्वम, निसंगत्वे निर्मोहत्वम, निर्मोहत्वे निश्चल तत्वम, निश्चल तत्वे जीवन मुक्ती. Very beautiful shloka which Shankaracharya has given. सत्संगत्वे निसंगत्वम. म्हणूनच या सगळ्या गोष्टींचं खरं म्हणजे फार महत्व आहे की we are with this thought, chanting of Gita or reading the scriptures, keeping the company of the holy. So all those 24 things which he has told, amanitvam, avandhatvam, वगैरे वगैरे, अव्यभिचारिणी भक्ती, all those 20 virtues, that is काइंड ऑफ सत्संग. अशा प्रकारचं सतत वातावरण असणं हाच खरं म्हणजे सत्संग आहे. सत्संगत्वे निसंगत्वम. इफ यू आर कंटिन्युअसली विथ सच थॉट्स, निसंगता आपोआप येते. यू गेट डिटॅच ऑटोमॅटिकली. निसंगत्वे निर्मोहत्वम. इफ यू बिकम निसंग, तुमचा सगळा मोह निघून जातो. इन्फॅच्युएशन गोज, रॉंग नॉलेज गोज. Nirmohatve nischala tattvam. The moment the wrong knowledge goes, avidya goes, nischala tattvam. You come to that atma tattva, which is nischala, which never moves, which is continuous, which is always stable.
विच इज नित्य, विच इज शाश्वत. नित्य, शाश्वत, निश्चल अशा आत्मतत्वाकडे तुम्ही येऊ शकता. निश्चल तत्वे जीवन मुक्ती. ज्याला हे निश्चल तत्वाची अनुभूती आली, जीवन मुक्ती, he becomes liberated, living liberated. In this very life, he becomes liberated. So that is what is to be achieved actually by going to क्षेत्रज्ञ. So क्षेत्रज्ञ योगामध्ये त्यांनी असं सांगितलेलं आहे की हे जे क्षेत्र आहे, या क्षेत्रज्ञाच्या प्रभावाखाली आहे, हे आपण बघितलं. आणि त्याच्यामुळे क्षेत्रामध्ये ज्या काही क्रिया प्रतिक्रिया होतात त्या क्षेत्रज्ञाच्या प्रभावाखाली होतात. परंतु that consciousness that functions as we have seen yesterday through different levels of our koshas, म्हणजे कधी अन्नमय कोशाच्या माध्यमातून, कधी प्राणमय कोशाच्या माध्यमातून, मनोमय कोशाच्या माध्यमातून, विज्ञानमय कोशाच्या माध्यमातून त्या प्रतिक्रिया होतात. क्वालिटी ऑफ लाईफ डिपेंड्स अपॉन थ्रू विच लेयर ऑफ आवर पर्सनॅलिटी द कॉन्शियसनेस और क्षेत्रज्ञ इज फंक्शनिंग. हे सगळे जे व्हर्च्यू सांगितलेले आहेत, हे व्हर्च्यू इफ वी अडॉप्ट इन अवर लाईफ, then we go to that level of consciousness which we can very easily say anandamay kosha, and all the functioning will be through that spiritual level of our personality. आणि असं जर झालं, we will be living liberated. That is the secret which has been told again and again. म्हणजे क्षेत्रज्ञ हा विचार याच्याच करता सांगितलेला आहे की तुमच्या क्षेत्रामध्ये the field of your action, it is your freedom to manage the field of your action, to refine it, to make it move upwards toward higher consciousness, and finally get liberated from the field itself. When the kshetrajna becomes only a witness, and when he enjoys what is happening in prakriti as a sakshi, just as the Brahman enjoys, though it is nirguna, it enjoys the gunas of prakriti. प्रकृतीची लीला ज्याप्रमाणे आनंदा करता आहे आणि ते आनंद त्यातून घेत असतं, त्याचप्रमाणे जो क्षेत्रज्ञ आहे त्या क्षेत्रज्ञाचं ज्ञान, आणि त्याला ज्ञान म्हणणं सुद्धा नाही, त्या क्षेत्रज्ञाशी मिळून जाणं, अनन्य योगेनं त्याच्याशी जोडलं जर मनुष्य गेला तर तो साक्षी होतो. आणि मग क्षेत्रामध्ये जे काही चालू आहे, he can only look at it as the leela of trigunas. Then the life will be wonderful. You are only watching a movie. Continuously the entertainment is going on because in no way you are connected with it. That is the essence of this kshetra vichar actually, which is going on. Now in 16, another very wonderful thing which he has told about this Brahman or Atman or Kshetrajna is avibhaktam cha bhuteshu vibhaktam cha sthitam bhuta bhartu cha tadnyayam grasishnu prabhavishnu cha. Another important thing which has been told about that supreme consciousness Brahman, or at the individual level Atman, or in this Adhyaya it is called as Kshetrajna, is this: the Brahman avibhaktam cha bhuteshu. की खरं म्हणजे ब्रह्मन इज एव्हरीवेअर, हे अखंड आहे, ते खंडित झालेलं नाहीये कुठेही. एव्हरीवेअर ब्रह्मन अँड ब्रह्मन अलोन इज देअर. परंतु अस्तित्वामध्ये मात्र ते खंडित झाल्याचा आभास होतो. विभक्तम इवच्या स्थितम, ते विभक्त आहे असं, म्हणजे प्रत्येक घटामध्ये जसं वेगवेगळं आकाश आहे असं भास होतो. आकाश खरं म्हणजे एकच आहे. स्पेस इज सेम एव्हरीवेअर. स्पेस इज ऑल परवेडिंग. आकाश हे सर्वगत आहे, परंतु घटाघटातलं आकाश वेगळं आहे असं भासतं, ते विभक्त झाल्यासारखं वाटतं. तसं जीवाजीवामध्ये हा जो कॉन्शियसनेस आहे, ही जी चेतना आहे, ही चेतना वेगळी वेगळी झालेली आहे असं भासतं. So that is why अविभक्तम च भूतेषु विभक्तम इव च स्थितम. म्हणजे ते अविभक्त जरी असलं, the consciousness is one and the same. There are no gradations of consciousness really speaking. म्हणजे चैतन्य
हे शेवटी एकरस असं अखंडित असंच आहे आणि ते ब्रह्मचैतन्यच आहे, ते कृष्ण चैतन्यच आहे. त्याच्या विभागणी होऊ शकत नाही. परंतु घटाघटामध्ये घट घट में जो बस रहा, की प्रत्येक घटामध्ये त्याचं अस्तित्व वेगळं आहे असा आभास निर्माण होतो. आणि तो आभास का निर्माण होतो? कारण प्रत्येकाचं क्षेत्र वेगळं आहे. ते जी चेतना आहे त्याचं चेतनेचं प्रकटीकरण प्रत्येक जीवामध्ये वेगळं होत आहे. प्रत्येक जीवामधून येणारा जो चेतनेचा प्रकाश आहे तो वेगवेगळ्या स्वरूपात प्रकट होतोय. का? कारण प्रत्येक जीवातल्या ज्या अशुद्धी आहेत त्या वेगवेगळ्या आहेत. प्रत्येक जीवातले जे कोशाची संकल्पना आहे ती वेगवेगळी आहे. सो दॅट इज व्हाय ते विभक्त असल्याचा भास होतो. सो ब्रह्मन जरी अखंडित असेल तर कॉन्शियसनेस इज सेम एव्हरीवेअर. इट अपियर्स टू बी डिव्हायडेड इन डिफरंट क्रिचर्स. म्हणजे अस्तित्वाच्या वेगवेगळ्या भागात ते विभागलेलं दिसतं. भूत भर्तृच तज्ञेयम ग्रसितुम प्रभविष्णूच. आणि खरं म्हणजे त्याचं भरण पोषण, त्याचं त्याची स्थिती, त्याचा लय ग्रसितम म्हणजे त्याला आय आय डिव्हाउर द एंटायर युनिवर्स ॲट द टाइम ऑफ प्रलय. म्हणजे त्याची उत्पत्ती करणारा ब्रह्मा पण मीच आहे. त्याची स्थिती असणारा, त्याचं भरण पोषण करणारा विष्णू सुद्धा मीच आहे. आणि प्रलयंकारी त्याचा नाश करणारा महेश्वर पण मीच आहे. म्हणजे मीच म्हणजे ब्रह्मन आहे. अशा प्रकारे सांगितलं की म्हणजे उत्पत्ती स्थिती लयामध्ये सुद्धा जे अविरत आहे, जे अखंड आहे ते खरं म्हणजे ब्रह्मतत्व आहे. ऑल दीज आर ओनली हॅपनिंग्स. ऑल दीज आर दी चेंजेस विच आर टेकिंग प्लेस इन प्रकृती. उत्पत्ती असो, स्थिती असो, लय असो. म्हणून शंकराचार्य अगेन ही डिस्क्राइब दिस दॅट यत् स्वप्न जागर सुषुप्तम अवैति नित्यम तद ब्रह्म निष्कलमहम नच भूत संघा. की स्वप्न जागर सुषुप्ती या ज्या मनाच्या अवस्था आहेत की ज्या चेतनेचे वेगवेगळे स्तर आहे असं वाटतं. की सुषुप्तीची चेतना अतिशय वेगळी वाटते की ज्याच्यामध्ये काहीच अवेअरनेस नसतो. स्वप्नातली चेतना आणखीनच वेगळी असते की जे जागृत अवस्थेत आल्यानंतर असं वाटलं की दिस इज समथिंग विच इज नॉट रिअली एक्झिस्टिंग व्हॉट आय सी इन द ड्रीम स्टेट. ओके. अँड वेकफुल स्टेट वी फील दॅट ओ दिस इज द मोस्ट इम्पॉर्टंट स्टेट अँड दिस इज माय लाईफ. परंतु स्वप्न जागृत सुषुप्ती याच्यामध्ये अवैती नित्यम, याच्यामध्ये कंटिन्युअस वे अखंडित रूपानी जी चेतना असते ते चेतना म्हणजे ब्रह्म आहे. यत् स्वप्न जागर सुषुप्तम अवैति नित्यम तद ब्रह्म निष्कलमहम नच भूत संगा. That is what Shankaracharya says. That is what precisely he said here. So what is there at the individual level, the same is there at the universal level. Just as individual is born, individual lives, individual dies. The universe is born, ती जगताची उत्पत्ती असते. युनिवर्स इज सस्टेन, जगताची स्थिती असते. आणि युनिवर्समध्ये प्रलय होतो. So the same thing is happening, and behind all that, not connected with this utpatti sthiti laya, something which is continuous, something which is constant, something which is akhandit, is that Brahman. That is what he is saying in 16th chapter, 16th thing. And we shall come to the last shloka and then probably end this, because that is again the description of this ultimate consciousness, absolute consciousness. ज्योतिषामपि तज्ज्योतिः तमसः परमुच्यते ज्ञानम ज्ञेयम ज्ञानगम्यम हृदि सर्वस्य विष्ठितम. Okay, so Jyotishamapi Tajyotihi. It is the light of all lights. Light signifies knowledge. It is the source of all knowledge. It is the source of all knowledge. Consciousness is the source of all knowledge. Absolute consciousness, Jyotishamapi Jyoti. It is the source of all light. Tamasa paramuchyate. It is beyond all darkness. Darkness signifies all kinds of ignorance.
Ignorance about our body, ignorance about our life, ignorance about the world, all kinds of ignorance, various kinds of darkness. So it is beyond all darkness because it is pure consciousness. म्हणजे it is the source of all knowledge. ज्योतिषामपि ज्योति तमसः परमुच्यते ज्ञानम ज्ञेयम ज्ञानगम्यम. म्हणजे जे जाणण्यायोग्य आहे आणि जे जाणलं जाऊ शकतं, आणि जाणलं जाऊ शकतं याचा अर्थ प्रचिती ज्याची येऊ शकते. जसं आपण म्हटलेलं आहे की ब्रह्मन, इट इट इज नॉट गुड टू से दॅट आय नो ब्रह्मन, बिकॉज इट इज नॉट नॉलेज रियल स्पीकिंग. इट इज इन बिकमिंग वन विथ इट. इट इज मर्जिंग इन टू दॅट ॲब्सोल्यूट रियालिटी. सो ज्ञानम ज्ञेयम ज्ञानगम्यम, आणि ते आहे कुठे? हृदय सर्वस्य विशिष्टतम. Okay, so it is right there in our heart. That is the most important thing. That is the most important thing for sadhana. So you don't have to go in search of Brahman elsewhere. What you have to do is to enter inside your heart. And this heart, of course, is not the physical heart with muscles and blood, but it is the center of our consciousness. की आपल्या चेतनेचं केंद्र जे आपल्यामध्ये आहे त्याला हार्ट असं म्हटलेलं आहे. योग वसिष्ठामध्ये सुद्धा त्यालाच हार्ट असं म्हटलेलं आहे. तर चेतनेचं जे केंद्र आहे आपल्या आतमध्ये, दॅट इज द सोर्स, दॅट इज द क्षेत्रज्ञ, दॅट इज द आत्मन, दॅट इज द ब्रह्मन. अँड इट इज पॉसिबल टू रिअलाइज इट. इट इज पॉसिबल टू बिकम, if once we reach there, we are with universal consciousness. It is merging with the universal consciousness. It is becoming one with Brahman. आणि हीच ती साधना त्यांनी सांगितलेली आहे. सो व्हॉट वी हॅव टू डू रिअली इज वी हॅव टू गो इनसाइड अस. आवृत्त चक्षु अमृतत्वम इच्छन परांची खानी व्यतृण परिभू तस्मात पराम पश्यती न अंतरात्मन. म्हणून तद्दूरे तदवंतिके असं म्हटलेलं आहे की सगळ्यात तो दूर आहे का? पराम पश्यती, बाह्य विश्वातलं खूप माहिती आहे. न अंतरात्मन, जो आपला अंतरात्मा आहे त्याच्याविषयी काहीच माहिती नाही. त्याच्याकरता काय करू? कश्चित धीरा. मॅक्झिमम करेज इज रिक्वायर्ड फॉर द वन who wants to go within, who wants to start this inward journey of consciousness, which is known as yoga. चेतना, चेतनेच्या राज्यामध्ये अंतरयात्रा चेतनेची ही फार महत्वाची आहे. जो अंतरयात्रा करू शकतो, ती अंतरयात्रा करण्याकरता ज्याला आवृत्त चक्षु, वन हू कॅन लुक विदिन, ज्याला असा नेत्र प्राप्त झालेला आहे की जो स्वतः मध्ये आंतरविश्वामध्ये पाहणारा डोळा ज्याला प्राप्त झालेला आहे, तो अमृतत्वाच्या इच्छेने आतमध्ये हृदयस्थ आत्म्याला पाहू शकतो, त्याची प्रचिती घेऊ शकतो. अँड दॅट इज व्हॉट इज ऑल साधना अबाउट. सो दॅट इज द श्लोक 17 अँड वी शॅल स्टॉप देअर अँड वी शॅल चॅन्ट. म्हणजे 17व्या श्लोकापर्यंत आपण आलेलो आहोत आणि आता पुढच्या सोमवारी आपण परत भेटणार आहोत. त्यावेळी 18व्या श्लोकापासून आपण सुरू करणार आहोत. आणि 18व्या श्लोकापासून एक प्रकारे नवीन विषय सुरू होणार आहे, कारण ही इज गोइंग टू टॉक अबाउट पुरुषा अँड प्रकृती नाव. So the 4 questions which were there, he had told that you tell me about kshetra and kshetrajna, you tell me about jnana and jnaya. So these 2 questions have been answered so far. ज्ञान म्हणजे काय, ज्ञेय म्हणजे काय, आणि क्षेत्र म्हणजे काय आणि क्षेत्रज्ञ म्हणजे काय, याचं निरूपण आतापर्यंत झालेलं आहे. आणि आता नेक्स्ट टाइम वेन वी मीट ही इज गोइंग टू टॉक अबाउट पुरुष अँड प्रकृती. ओके, त्याचं निरूपण आता पुढच्या वेळी आपण करणार आहोत. तेव्हा ओम असतो मा सद्गमय हे आपण प्रार्थना म्हणूया. अँड विल स्टॉप हिअर विथ दॅट. ओम असतो मा सद्गमय तमसो मा ज्योतिर्गमय मृत्योर्मा अमृतंगमय
ओम शांति शांति शांति। हरि ओम तत्सत। हरि ओम तत्सत। हरि ओम तत्सत।